नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। ज्या क्षणाची आपण इतक्या आतुरतेने वाट बघत होतो, अगदी तो क्षण मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण आता आपले अद्वैत आणि कला भांगेच्या नशेत का होईना त्यांचं मिलन तर होतच आहे आणि दोघांनाही देवी आईचा आशीर्वाद मिळून दोघांच्याही प्रेमाला आता बहर येत आहे। आता खऱ्या प्रेमाचे वारे वाहून दोघेही एकरूप होऊन नवरा बायकोच्या हक्काने आता प्रेमाची सुरुवात करणार आहे। बाबांची इच्छा होती तरी सुद्धा आता ती इच्छा पूर्ण होणार आहे। सरोजला मात्र आता हे सर्व बघून खूपच मोठा असा धक्का बसणार आहे आणि रोहिणीला सुद्धा। त्या दोघी अगदी कोलमडून पडणार आहेत, कारण आता अद्वैत आणि कला लवकरच चांदेकर कुटुंबाला एक वारस देणार आहेत आणि त्यामुळे रोहिणी आणि राहुलचा जो काही प्लॅन असतो तो अगदी धुळीस मिळून खोट्या प्रेग्नेन्सीचे जे काही नाटक करणाऱ्या ह्या नैनाचं सुद्धा आता खूप मोठं असं काळतोंड होणार आहे आणि एक छोटंसं बाळ आता या चांदेकर मेन्शनमध्ये येणार आहे। त्यामुळे सर्वांचा आनंद अगदी गगनात मावेन असा आता होणार आहे। तर गावातील लोक सरोजला चांगला धडा शिकवणार आहे। त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। आत्तापर्यंत मालिकेमध्ये आपण असं बघितलं होतं की कला आणि अद्वैत गावातील लोकांच्या आग्रह खातीर आईच्या उत्सवासाठी एका गावामध्ये थांबलेले असतात आणि तेथील काही रूढी आणि परंपरा आणि त्या प्रथा तेथील गावातील लोक एन्जॉय करत असतात। तेव्हा त्या गावातील लोकसुद्धा आता प्रेमाने त्या दोघांची म्हणजे आपल्या अद्वैत आणि कलाची अगदी प्रेमाने काळजी घेत असतात। त्या दोघांमध्ये असलेल्या ह्या अतूट नात्याची आणि त्या प्रेमाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न ते करत असतात आणि क्षणोक्षणी अद्वैतला एकमेकांची काळजी वाटत असते, जणू देवी आईनीच ह्या एकमेकांच्या बंधनात त्यांना अडकवलेले असतं। दोघांचंही असं लुटूपुटूचं भांडण हे सुरू असतं, परंतु गावातील लोकांना मात्र ते प्रेमाचं भांडण दिसत असतं। अद्वैत आणि कला अगदी एकमेकांच्या जवळ येऊ लागतात। दोघांच्याही मनामध्ये एकमेकाबद्दल अगदी प्रेम असतं, परंतु दोघेही एकमेकात बद्दलच्या भावना व्यक्त करायला तयार नसतात। परंतु आता ज्या भांगेच्या नशेमध्ये अद्वैत कला एकमेकांना प्रपोज तर करणार असतात। अद्वैत जेव्हा परक्या मुलीकडे अगदी प्रेमाने बघत असतो तेव्हा ते कलाला काही सहन होत नाही, कारण आता कलाचं फक्त आणि फक्त अद्वैतवर हक्क आहे आणि तिचं अद्वैतवर प्रेम आहे, म्हणून ती कोणतीही परकी मुलगी अद्वैत जवळ सहन करू शकत नाही, कारण मीच त्याची हक्काची बायको आहे। हे कला आता हक्काने सर्वांसमोर आणि अख्ख्या गावांसमोर आपल्या प्रेमाची कबुली देते। तेव्हा अद्वैत चांदेकर, तू फक्त आणि फक्त माझा आहे आणि त्या फक्त तुझ्यावर माझाच अधिकार आहे, त्यामुळे तू इतर कुठल्याही मुलीकडे बघायचं सुद्धा नाही आणि कुठल्याही परक्या मुलीचा तू विचारसुद्धा आता मनात करायचा नाही, कारण मीच फक्त तुझी आहे आणि तू माझा आहे। आय लव्ह यू अद्वैत असं म्हणत अख्ख्या गावासमोर आपल्या कलाने मोठमोठ्याने अगदी ती ओरडत असते। तिने आपल्या प्रेमाची कबुली अद्वैतला अख्ख्या गावासमोर दिलेली असते। तेव्हा कलाच्या तोंडातून ते प्रेमाचे 3 शब्द ऐकून अद्वैत सुद्धा इतका खुश झालेला असतो, त्याचा आनंद गगनात मावेनासा होत असतो। तेव्हा आता कला अद्वैतच्या जवळ येणाऱ्या त्या मुलीला दूर ढकलते आणि अद्वैतचा हात प्रेमाने घट्ट पकडते आणि त्याला लगेच आपल्या रूममध्ये घेऊन जाण्यासाठी निघते। सर्वजण कला आणि अद्वैतकडे बघून खूप हसत असतात। सर्व लोक हे अद्वैत आणि कला या दोघांमधील प्रेम पाहून त्यांना सुद्धा खूप आनंद होत असतो, कारण कला ही अद्वैतची आणि लक्ष्मी नारायणची जोडी असते। कलाला सर्वांसमोर विचारतो की तू माझ्यावर हक्क तर गाजवतेस, परंतु आपला मात्र काय संबंध आहे। त्यावर आता कला म्हणते की हे बघ चांदेकर, मी तुझ्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यामध्ये घालते, कपाळावर तुझ्या नावाचं कुंकू भरते, तूच आता ह्या 7 जन्म माझा नवरा असून मला तू हवा आहेस। तुझ्या मनातील एकही सिक्रेट मला माहिती नाही का? तर अद्वैत आश्चर्याने विचारतो, काहीतरी असं काही आहे तुझ्या मनात, नक्की काय? त्यावर आता कला सांगत असते की माझं खरंच तुझ्यावर प्रचंड असं प्रेम आहे। त्यावर आता अद्वैत विचारतो की खरे, अगं तू माझ्यासाठी काय काय करू शकते? त्यावर आता लगेच कला ही सांगायला सुरुवात करते की अरे चांदेकर, मी तुझ्यासाठी काही पण करू शकते, मी तुझ्यासाठी साधा जीव सुद्धा देऊ शकते। अद्वैत आनंदाने विचारतो की म्हणजे तू माझ्यावर एवढं प्रेम करतेस? त्यावर आता कला सांगते की हो, आणि चांदेकर हे बघ, तू नाही ना माझ्यावर कधी प्रेम करत स्वतःला? अद्वैतला जेव्हा असं कला विचारते त्यावर आता अद्वैत सुद्धा आपल्या मनातील सर्व काही कलाला सांगून टाकतो की अगं कला, तू थोडीशी खडूस आहे आणि डोकं खाणारी जास्त, परंतु खरं सांगू की
तू जेव्हा माझ्यासोबत नसते ना, तेव्हा खरंच मला इतकं एकटं एकटं वाटत असतं की काहीतरी असं हरवल्यासारखं मला कायम वाटत असतं की तुझ्याशिवाय मला करमत नाही. मला आता तुझी इतकी सवय झालेली आहे की मी सुद्धा तुझ्याशिवाय काही जगू शकत नाही. मला असं वाटतं की कधीकधी मी सुद्धा तुझ्या प्रेमामध्ये अगदी अखंड असा बुडून गेलेलो आहे. त्यामुळे आजकाल तर तुझ्याशिवाय माझं मनसुद्धा हलकं नाही. त्यावर आता कला विचारते की म्हणजे चांदेकर, याचा अर्थ काय की तू सुद्धा माझ्या प्रेमामध्ये आहे. आता दोघांनाही नशेमध्ये दोघांनीही प्रेमाची खरी कबुली दिलेली असते आणि अद्वैत कला आता नशेमध्ये डुलत डुलत एकमेकांचा हात धरतात. एकमेकांना सावरत सावरत अगदी प्रेमाने रूमकडे जाण्यासाठी निघतात. अगदी ते धडपडत असतात आणि एकमेकांना पुन्हा ते मिठीत घेत असतात. तेव्हा मात्र आता प्रेमाने एकमेकांच्या डोळ्यातसुद्धा अगदी ते बघत असतात. तेव्हा आता अद्वैत आणि कला एकमेकांना सुद्धा अगदी किस करतात. आता हे नशिबाने या दोघांच्या आतील जे काही मनातील प्रेम आहे ते बाहेर येत असतं. तर दुसरीकडे रोहिणी ही सरोजचं अगदी कान भरत असते की अगं सरोज वहिनी, तू अशी गप्प बसलीस तर वेळ हातातून निघून जाईल. कारण अद्वैत आणि कला जर तिथे दोघीच जण आहेत आणि त्यांच्यात जर आता काही असं झालं तर मग तू काही करू शकणार नाही. अद्वैत बघितलंस ना कलाची किती काळजी करतो आणि ती कलासुद्धा अद्वैतला नक्की प्रेमाने स्वतःकडे खेचून नक्कीच घेईल. त्यामुळे तू काहीतरी असं कर की अगं नक्की त्या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न कर. तेव्हा आता रोहिणी हे सर्व सरोजचे कान भरण्याचा प्रयत्न करत असते. परंतु आता मात्र रोहिणी हे सर्व सांगत असताना सरोजच्या जीवाची खरंच अगदी घालमेल होत असते. तिलासुद्धा अगदी भीती वाटत असते की जर अद्वैत आणि कला एकरूप झाले, त्यांच्यामध्ये जर काही असा संबंध झाला तर आता मग पुढे अवघड होईल. माझा मुलगा माझ्या हातून जाणार, यामुळे सरोजला आता खूप काही टेन्शन येतं. म्हणून ती अद्वैतला फोन करण्याचा अनेक वेळा प्रयत्न करत असते. परंतु भांगेच्या नशेत असल्यामुळे अद्वैतला दुसरं काही दिसत नसतं आणि त्याचा मोबाईलसुद्धा अगदी चार्जिंगला तेथे लावलेला असतो. तो फक्त आणि फक्त कलाच्या अगदी जवळ असतो. ते दोघेही एकमेकांच्या प्रेमामध्ये अगदी बुडून गेलेले असतात. फोनची जी काही रिंगटोन आहे ती सुद्धा अद्वैतला काही आता कला जवळ असताना ऐकू येत नसते. त्यामुळे अद्वैत फोन उचलायला तयारच नसतो. त्यामुळे आता इकडे सरोज तर खूपच वैतागते आणि अद्वैत कला इतके कुठे बिजी आहेत, त्यांना मी इतका कॉल तरी केला तरीसुद्धा अद्वैतने माझा कॉल हा रिसीव केलेला नाही. अगदी अद्वैत कुठं इतका हरवला. तेव्हा ती डायरेक्ट कडे जाते आणि सोहमला म्हणत असते की चल आत्ताच्या आत्ता आपल्याला अद्वैतने जेथे लोकेशन पाठवलेले आहे तेथे जायचं आहे. तेव्हा आता सोहम म्हणतो की अगं सरोज काकू, अद्वैत दादा म्हणाला की 1-2 दिवस ते तेथे राहतील. त्या गावामध्ये एक उत्सव आहे आणि कलावहिनीसुद्धा तेथेच थांबणार आहे. मग आपण तिकडे जाऊन काय करायचे. आणि त्यांना असे वाटेल की आपण त्यांना तिकडे थांबून देत नाही. त्यामुळे त्या दोघांना आता इतक्या दिवसातून एकमेकांसोबत असा वेळ घालवायला मिळेल. तेव्हा आता मग सरोज वहिनी, अद्वैत आणि कला कायम हे कामामध्ये असतात. त्यांना दोघांना एकमेकांना वेळ द्यायला कधीही वेळ नसतो. ते ऐकून आता सरोजला सोहमचा सुद्धा खूप राग येतो. कारण तिला मात्र हेच होऊन द्यायचं नाही. अद्वैतला आणि कलाला एकत्र येऊन द्यायचं नसतं. त्यावर आता ती सोहमला म्हणते की हे बघ सोहम, तुला जेवढे सांगितलं तेवढेच कर. माझ्यासोबत तुला यायचे असेल तर नाहीतर मी आता एकटी जाईल. त्यामुळे नाईलाजाने सोहमला सुद्धा अगदी होकार द्यावा लागतो. आता सरोज ही कला आणि अद्वैतकडे जाण्यासाठी निघालेली असते. ते पाहून तर आता रोहिणीला खूपच आनंद होतो. तिचा आनंद अगदी गगनात मावेनासा होतो. तर दुसरीकडे अद्वैत आणि कला रूममध्ये असतात. एकमेकांना अगदी मिठी मारत ते नशेतच गप्पा करत झोपी जातात. मात्र आता अद्वैत कलाच्या मध्ये कुठल्याही प्रकारचं अंतर नसतं आणि पडदासुद्धा नसतो. दोघेही एकमेकांच्या अगदी कुशीत झोपलेले असतात. तर इकडे सर्वांच्या मनाची अगदी खूप अशी घालमेल होत असती. तेव्हा आता सरोजला इतकं टेन्शन येतं की कधी मी त्या गावात पोहोचेल असं तिला होत असतं. परंतु आता ते गाव तर खूप असं लांब असल्यामुळे सरोज आणि सोहम यांना तेथे पोहोचण्यासाठी पहाट होते. त्यातच दोघेही फोन उचलत नसल्यामुळे सरोज आणखीन टेन्शनमध्ये आलेली असते आणि त्या गावामध्ये ती येते. गावातील लोकांना विचारू लागते की येथे कोणी अद्वैत आणि कला नावाची एक कपल आलेले आहे का, त्यांना मला भेटायचं आहे. मी त्या अद्वैतची
आई आहे असं ती गावातील लोकांना सांगू लागते। तेव्हा आता लगेच हे आमचेच पाहुणे आहेत आणि त्यांना आम्ही इकडे राहण्यासाठी रूम दिलेली आहे म्हणून गावातील एक काकू लगेच सरोजला त्या रूमकडे पाठवतात। आता मात्र कला आणि अद्वैत आतून कडी न लावता फक्त दार लोटून एकमेकांच्या कुशीमध्ये अगदी झोपलेले असतात आणि त्याच वेळेसला सरोज दरवाजा उघडते आणि आतमध्ये येते। समोर बघते तर काय तिच्या पायाखालची जमीनच हादरते, कारण अद्वैत आणि कला एकदम एकमेकांना चिटकून एकमेकांच्या मिठीत झोपलेले असतात, अगदी नवरा बायको सारखे। जणू काही ही पहिली हनीमूनची रात्र अशी आहे असे ते एका बेडवरती एकमेकांच्या कुशीत झोपलेले असतात। ते पाहून आता सरोज तर खूपच चिडते आणि मोठमोठ्यानेच अद्वैत असं ओरडते। आता सरोजला तेथे पाहून अद्वैत आणि कला तर हे खूप असे घाबरतात आणि लगेच गडबडून ते उठतात। तेव्हा अद्वैत लगेच कलाच्या कुशीतून बाजूला होतो आणि कलाला सुद्धा आता एक खूप मोठा असा धक्का बसतो। तेव्हा मात्र सोहमला अद्वैत आणि कला अशा जे काही परिस्थितीत झोपलेले आहे ते बघून तर मात्र खूप असा आनंद होत असतो। तेव्हा अद्वैत विचारतो की आई की तू इथे कशी? त्याला आता खूप असं घाबरतं सुद्धा आणि धक्क्याने सुद्धा तो सरोजला विचारतो। तेव्हा आता सरोज काही एक न विचारता विचारते की अद्वैत हा सर्व काय प्रकार आहे? तेव्हा आता कला सुद्धा अगदी घाबरून उठलेली असते आणि आपली साडी वगैरे सर्व काही ती लगेच सावरते आणि अद्वैतला काय बोलावं काय नाही हे कळत नसतं, कारण आईने तर आपल्या दोघांना एका बेडवरती असं झोपलेलं बघितल्याचं अद्वैतला आता लक्षात आलेलं असतं आणि आई तर खूप चिडलेली आहे आणि आता हे सुद्धा अद्वैतला कळून चुकलेलं असतं। तेव्हा अद्वैत आता खाली मान घालतो आणि शांतपणे उभा राहतो। सरोज विचारते की अरे अद्वैत, अरे हा स्वतःचं काही अवतार करून ठेवलास तू? अरे ही सगळी माणसं कोण आहेत? तू असं काय करशील असं मला स्वप्नात सुद्धा देखील वाटलं नव्हतं। त्यावर आता अद्वैत सांगतो की आई अगं माझे एकदा ऐकून तरी घे। म्हणून अद्वैत आता सांगायला सुरुवात करतो की काल रात्री दिव्याईचा उत्सव होता आणि तो कार्यक्रम होता, तेव्हा बळजबरीने ते गावातील लोकांनी आणि खरेला ताडी पाजली आणि त्याची नशा आम्हाला खूप काही चढली। तेव्हा आम्ही फुल नशेमध्ये अगदी फुल झालो होतो, अगदी धमाल केली आणि काही आम्हाला कळलंच नाही। तेव्हा आता हे सर्व ऐकून सरोजच्या पायाखालची जमीन हादरते। तेव्हा आता अद्वैत नशेमध्ये आणि कलाने काय केलं असेल हे काही एकमेकांच्या जवळ तर आले नसतील ना। तेव्हा ती विचारते की म्हणजे काल तुम्हाला दोघांनाही अगदी नशेमध्ये आपण काय करतो आहोत असे काही भान राहिलं नव्हतं का? आता कला सांगते की सरोज मॅडम अहो आम्हाला माफ करा, पण तुम्ही आणि सोहम येथे कशासाठी आला आहात? काही प्रॉब्लेम तर नाही ना? त्यावर आता सरोज खूप भडकते की तूच आमच्या घरातील मोठा प्रॉब्लेम आहे की मी कालपासून तुम्हाला किती कॉल्स केले पण एकही कॉल्स घेण्यासाठी तुम्ही का तयार नाहीत? मग मला खूप काळजी वाटणार नाही का? म्हणून तातडीने सोहमला घेऊन मला इकडे यावे लागले। परंतु खरं कारण मात्र सरोज काही आता सांगायला तयार नसते। त्यावर अद्वैत आणि हा सरोजला सांगत असतो की सगळीकडे नाच गाण्याचा खूप असा आवाज होता, त्यामुळे आमच्या मोबाईलची जी काही रिंगटोन आहे त्याचा आवाज काही ऐकू आला नाही आणि खूप काही वेळ तर आम्ही बाहेरच होतो, म्हणून मला माफ कर आई, मी तुझा फोन उचलू शकलो नाही। तेव्हा मात्र मोबाईलकडे माझं लक्ष नाही आणि तुला खूप त्रास दिला आई, त्याबद्दल मला माफ कर। तेव्हा आता कलासुद्धा आणि अद्वैतसुद्धा सरोजची माफी मागत असतात। तेव्हा सरोज डायरेक्ट अद्वैतचा हात धरते आणि आत्ताच्या आत्ता घरी चल असं म्हणत त्याला बाहेर ओढून काढते। तेव्हा कलासुद्धा आपलं सर्व काही सामान पॅक करते आणि तेथून जाण्यासाठी निघत असते। तेव्हा त्या गावातील सर्व मंडळी तेथे जमलेले असतात। ते सर्व समोर हे जे काही घडत असतं ते बघून ते चक्क होतात आणि कला आणि अद्वैत अगदी यांचं ते खूप कौतुक करत असतात आणि ह्या कलाताईंच्या सासू आहेत आणि अद्वैत सरांच्या आई आहात का? तुमचा मुलगा म्हणजे अगदी आणि ही मुलगी म्हणजे लक्ष्मी नारायणीचा जोडा आहे आणि दिव्याईनीच त्यांना इकडं बोलावलं असावं, हा सर्व नियतीचा खेळ आहे। त्यांची गाडी काय खराब येथे व्हावी आणि दिव्याईच्या उत्सवात त्यांनी येथे काय यावं, हा सगळा काही देवीआईचा चमत्कार आहे। ते दोघांनाही देवीआईचा आशीर्वाद मिळालेला आहे। म्हणून काकू असं म्हणतात ना, जी जोडी काही असते ती अगदी 7 जन्माची असते, ती कधीही तुटायची नाही। कोणी कितीही प्रयत्न जरी केला ना तरीसुद्धा या दोघांना कोणी वेगळं नाही करू शकत आणि एकमेकांपासून त्यांना दूर नाही करू शकत। या दोघांचं जे काही प्रेमाचं अतूट असं बंधन तयार होईल, अगदी लक्ष्मी नारायणसारखे ते दोघेही दिसतात। आणि तुम्हाला माहिती आहात का, तुम्ही किती नशीबवान आहात की तुम्हाला इतका कर्तृत्ववान आणि संस्कारी सून मिळाली। अगदी जोडी सदा खुश
खुश रहो म्हणून सर्वजण गावातील लोक, काका, काकू, मावशी, आजी सर्वजही काही अगदी तोंड भरून कला आणि अद्वैतचं कौतुक करतात आणि त्यांना भरभरून असा आशीर्वाद देत असतात। तसतसा आता सरोजचा जीव अगदी जळफाट होत असतो, तिला खूप राग येत असतो। मात्र सोहम हे सर्व बघून आणि ऐकून खुश होत असतो। तेव्हा कलाला सुद्धा खूप आनंद होत असतो आणि गावकरी लोकांचे आभार ते मानत असतात की तुम्ही आम्हाला जी काही मदत केली, आमच्यावरची जे काही प्रेम तुम्ही दाखवलंस आणि आम्ही ते कधीही विसरू शकत नाही। अद्वैत सुद्धा म्हणत असतं की हो, तुम्ही घरातल्यापेक्षाही जास्त प्रेम आम्हाला दिलं, अगदी जीव लावलत, म्हणून अद्वैत सुद्धा आता सर्वांचे आभार मानतो। तर एक आजीबाई म्हणते की अरे असे आभार मानू नको, पुढच्या वर्षी पुन्हा तू देवी आईच्या उत्सवासाठी नक्की ये आणि त्यावेळेस दोघे नाही तर तिघे या, तुमचा लवकरच पाळणा हलेल, म्हणजे देवी आईचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहे। म्हणून आता एक अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद एक आजी कला आणि अद्वैतला देते। त्यामुळे कला तर खूप खुश होते, परंतु सरोज तर खूप अशी रागाने कलाकडे पाहत असते। तेव्हा ती लगेच गाडीमध्ये जाऊन बसते, कारण तिच्यासमोर हे चाललेलं जे काही कौतुक आहे ते मात्र तिला काही ऐकवत नसतं। कला आणि अद्वैत हे जोडीने सर्व गावातील वरिष्ठ मंडळीचे आशीर्वाद घेतात आणि सरोजसोबत ते घरी जाण्यासाठी निघतात। आता गाडीमध्ये सरोजला जे काही अद्वैत, कला पलंगावरती एकत्र झोपलेले आहे ते सर्व क्षण अगदी सारखे डोळ्यासमोर येत असते। तिला आणखीन कलाचा राग येत असतो। तेव्हा त्या घरी गेल्यानंतर आता अद्वैतला बघून सर्वजण अगदी खुश होतात, आबा वगैरे सर्व काही खुश होतात आणि कला अद्वैत उत्सवाच्या गावामध्ये घडलेल्या सर्व गमती जमती आबांना सांगत असतो। आबासुद्धा हे ऐकून खूप खुश होतात। तेव्हा आता सोम आबांना म्हणतो की आबा, आता लवकरच या घरात दोन अशा गुड न्यूज मिळणार आहे, एक म्हणजे आपल्या राहुलची आणि एक म्हणजे अद्वैत दादाची। आता या घरामध्ये दोन असे लहान बाळ आपल्या घरात येणार आहे। ते ऐकून मात्र रोहिणीला आता खूप मोठा असा धक्का बसतो। तेव्हा आता आबांच्या कानामध्ये सोहम तेथे गावामध्ये आणि जे काही घडलेले आहे त्या रूममध्ये जे काही त्यांनी बघितलं, अद्वैत आणि कला वहिनी कोणत्या अवस्थेत झोपलेले होते, हे सर्व काही अगदी आबांना तो सांगत असतो। तेव्हा हे ऐकून आबांचा आनंद गगनात मावेनासा होतो, कारण जे काही देवी आईने आबांची इच्छा पूर्ण केलेली असते, आपल्या कला आणि अद्वैतना ते प्रेमाने त्यांना जवळ आणलेलं असतं, म्हणून आता लवकरच या घरामध्ये पाळणा हलणार आहे। तर हे ऐकून आबा खूप खुश होतात आणि लाजून सुद्धा लाल होतात। अद्वैत सुद्धा आणि कलासुद्धा लाजूनच आतमध्ये निघून जातो आणि संगीतासुद्धा अगदी खुश असते। आता खरंच असं काही घडलं असेल का आणि ती कलाला विचारू लागते। तेव्हा आता अगदी खरंच या दोघांमध्ये तिकडे गावात गेल्यानंतर असं काही घडलं का, तुम्ही नवरा बायकोच्या हक्काने जवळ आलात का? तेव्हा आता कला खूप लाजत असते, तिच्या तोंडातून शब्द फुटत नसतात। ती म्हणते की आई, अगं असं काही नाही, अगं आम्ही ताडी पिलं होतो, त्या रात्री असं काय घडलं ते खरंच आम्हाला काही आठवत नाही। तेव्हा आता संगीता म्हणत असते की मला पूर्णपणे खात्री आहे की जे काही घडलं ते अगदी देवी आईच्या आशीर्वादानेच आणि ते चांगलंच घडलं असेल। आता लवकरच आपल्या या घरामध्ये मोठी खुशखबर आपल्याला मिळेल, म्हणून आता जे काही घडलेले आहे ते कलाला अगदी आठवत असतं आणि वर आपल्या नवऱ्याचा हक्क ती अद्वैतवर गाजवायला सुरुवात करते। आपण सुद्धा नकळतपणे त्याच्या प्रेमात पडलो आहोत, हे सुद्धा आता कलाच्या लक्षात येतं आणि अद्वैतच्या सुद्धा लक्षात येतं। खरंच त्या रात्री या दोघांमध्ये जे काही संबंध आले असतील का, खरे प्रेग्नेंट राहिली तर मग आता काय करायचं, मी तिच्यावरती जबरदस्ती तर केली नसेल ना, म्हणून अद्वैतला आता खूप अशी रूममध्ये आल्यानंतर टेन्शन येत असते, भीती वाटत असते। परंतु तो तर आता इतका खुश सुद्धा असतो, कारण त्याला मस्त वाटत असतं की नशेमध्ये मी कलासोबत जे काही केलं, तर इकडे मात्र कलासुद्धा अगदी खुश असते। अद्वैतने मला बायकोचा हक्क दिलेला आहे आणि सर्वजण किती खुश आहेत, म्हणून सरोज मॅडम फक्त माझ्यावर नाराज असतील। देवी आई, हे काही जे काही आहे ते तुझ्याच आशीर्वादाने घडलं, म्हणून कला आता देवी आई समोर दिवा लावण्यासाठी जाते। तर इकडे अद्वैत हा कलाची वाटच पाहत असतो। कला रूममध्ये आल्यानंतर त्याला कसं काय बोलावं आणि काय विचारावं हेच काही तिला कळत नसतं, कारण अद्वैतला जर विचारायचं असतं की तुला त्या रात्रीचं काही आठवतं का, म्हणून तो कलाला विचारण्याचा खूप असा प्रयत्न करतो की खरे काल रात्री जे काही घडलं तर तू खूप काही तुला चढली होती का, मला तर काहीच आठवत नाही, तुला काही आठवते का, आपण दोघे बेडवर एकत्र कसे झोपलो होतो, त्या अगोदर तुला काही झालेलं काय आहे ते सर्व आठवते का? त्यावर आता कला लाजून लाल होते आणि अद्वैत, मला सुद्धा काय घडलं हे काही
आठवत नाही, मला सुद्धा खूप अशी नशा चढलेली होते असं ती सांगते। त्यावर आता अद्वैत तिला विचारतो की आपल्या दोघांमध्ये जर काही असं झालं असेल तर तेव्हा कला म्हणजे काय झालं असं अद्वैतला विचारत असते। आणि शेवटी नवरा बायको आहोत आपण, बघितले ना आबांनी आपल्याला काय सांगितले की आपल्या घरामध्ये पाळणा हलणार, तेव्हा मात्र त्यांना किती आनंद झाला होता। त्या गावातील आजी आणि बाबा सर्वांनी आपल्याला कसे असे आशीर्वाद दिले। तुला पण असं वाटत असेल की आपल्या दोघांमध्ये जे काही तिसरं यावं असं हे ऐकून तर अद्वैतला आता धक्का बसत असतो। तर इकडे रोहिणी मात्र खूपच चिडलेली असते। मी काय करायला गेले आणि हे काय होऊन बसलं, जे काही झालं ते दुसरंच झालं। म्हणून आता अद्वैत कला सोहमच्या जे काही प्रकारे सांगत होता त्याला जे काही अगदी त्या दोघांमध्ये जवळीक आलेली असते। आणि आता मात्र जर हे काही सोहमने सांगितले ते ऐकून जर खरंच ते खरं असेल आणि कला ही प्रेग्नेंट जर राहिली तर अद्वैतला नक्की मूल होईल आणि चांदेकरांना त्यांचा खरा वारस मिळेल, तर काय करायचं। मला लवकरच आता काहीतरी अगदी मिळून ह्या कलाला घरातून हाकलून द्यावे लागेल, नाहीतर माझ्या राहुलला या कुठल्याही प्रकारच्या प्रॉपर्टीमध्ये काहीच मिळणार नाही असं मात्र आता रोहिणीला विचार येत असतो। आणि त्यासाठी ह्या कलाला लवकरात लवकर संपावं आणि ती जी काही प्रेग्नेंट राहिलेली आहे तिचं बाळ या जगामध्ये येऊन देणार नाही असं रोहिणी आता ठरवते। तर आता मित्रांनो, खरंच कला आणि अद्वैत मध्ये त्या रात्री असं काही घडलं असेल का आणि त्यालाही चांदेकरांना ते नक्की वारस देणार आहे का, ते आता बघणे खरंच खूप रोमांचक ठरेल। त्यासाठी आता मित्रांनो पुढे काय काय होत राहणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। तर धन्यवाद।